महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। घोटीत एसीबीचा मोठा सापळा, ग्रामसेवकांसह खासगी व्यक्ती 45,000ची लाच स्वीकारताना रंगेहात जाळ्यात। घोटी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने घोटी येथे मोठी कारवाई करत 45,000 रुपयांची लाच स्वीकारताना ग्रामसेवकासह एका खासगी व्यक्तीला जाळ्यात अडकवले। या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून भ्रष्टाचार विरोधातील एसीबीच्या धडक कारवाईची चर्चा सुरू आहे। मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणातील तक्रारदाराच्या ई-निविदा प्रक्रियेशी संबंधित बिल मंजूर करून देण्यासाठी तसेच शासकीय कामात अनुकूलता दाखवण्यासाठी आरोपींनी तक्रारदाराकडे 45,000 रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे। याबाबत तक्रारदाराने नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती। तक्रारीची पडताळणी केली असता लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर एसीबीच्या पथकाने 28 जुलै 2026 रोजी घोटी येथे सापळा रचला। यावेळी ग्रामसेवक बाबू अनंत गांगुर्डे याला खासगी व्यक्ती पांडुरंग देवराम पुसार याच्याकडून 45,000 रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले। या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 सुधारित 2018 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। प्रकरणाचा पुढील तपास नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू आहे। दरम्यान शासकीय कामासाठी लाचेची मागणी करणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्याविरोधात एसीबीकडून सुरू असलेल्या कारवाईमुळे भ्रष्टाचार करणाऱ्यांमध्ये धडकी भरली आहे। घोटी येथील या कारवाईमुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा लाचखोरीचा मुद्दा चर्चेत आलाय। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग, घोटी। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।